अवघ्या अर्धा तासात मी माझा नवऱ्याचा टिफिन रेडी केला. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, अर्धा तासात हिने सगळं कसं काय मॅनेज केलं? तर संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा, तरच तुम्हाला सगळ्या गोष्टी कळतील. तर मी माझ्याकडे 3 बर्नर आहेत. सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या. कणिक मळून ठेवलं. 7 ते 8 मिनटात कणिक चांगलं मळून घेतलं. एका बर्नरमध्ये उकडलेलं अंडं ठेवलं आणि दुसऱ्या बर्नरमध्ये चहा आणि तिसऱ्या बर्नरमध्ये चपाती. आता कुकरमध्ये 2 अंडी ठेवल्या आणि उकडून ठेवल्या. 2 शिट्ट्यांमध्ये अंडी छानपैकी उकडतात. एका भांड्यामध्ये कांदा, हिरवी मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर, चवीनुसार मीठ, हळद हे सगळं काही मिश्रण एकत्रित केलं आणि 2 अंड्याचं मी आज ऑमलेट दाखवणार आहे. आता तुम्ही बघू शकता दोन्ही अंडी मी छानपैकी फेटून घेतलेली आहे आणि आता हा भाकरीच्याच तव्यावर तेल घातलेलं आहे आणि तवा गरम झाल्यावर हे फेटलेलं अंडं आपल्याला घालायचं आहे तव्यावर. आता स्लोच गॅसवर हे ऑमलेट छानपैकी खरपूस असं भाजून घ्यायचं आणि तुम्ही बघू शकतात ऑमलेट छानपैकी फुगलेलं आहे आणि पातळसुद्धा आहे बरं का. आणि झटपट होणारे ऑमलेट आहे आणि नाश्त्याला किंवा टिफिनला सुद्धा आरामात देऊ शकतात. अजिबात पाणी सुटत नाही, कारण का चाळणीवर ठेवा हे ऑमलेट आणि पाणी वाफ निघून जाते. आता गरमागरम चपाती करा किंवा भाकरी बनवा, तुम्ही तुमच्या आवडीनुसार बनवा. तर चला तर मग रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.